हॅपी रंगपंचमी. मग लावू का? रंग आणले नाही अजून, आणायचे, थांबा. तर त्या डब्याची तयारी चालू आहे माझी. पोळ्या करते आणि सकाळी माझं पहिलं काम असतं ते म्हणजे आपल्या तुळशीला पाणी घातल्यानंतर आपल्याला लगेच स्वयंपाकाला किचनमध्ये. तर स्वयंपाक कारण डबा असतो ना, त्यामुळे सगळ्यात पहिलं काम माझं फक्त स्वयंपाकच असतो पहिले, त्यानंतर सगळी बाकीची कामे. तर चला, सई तर सकाळी झोपलेली असते, कधी उठते लवकर कधी लेट उठते. तर चला, आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता बघा. डबा वगैरे झाला, मिस्टर पण ड्युटीला गेले, आता मी पण चहा घेते. सगळ्यांचा चहा वगैरे झाला आहे आणि आपण तांदूळ भिजत टाकलं तिथे मी आता तळती आहे. सईला कलर लावायला. सोनी शाळेत. तुम्ही कुठे एवढा कलर खेळले? शाळेत खेळलो आणि लावीत लावीत आली. आता तुम्ही सईला लावायला आले काय? ओ बापरे, सई पळ पळ पळ, तुला लावतील बघ का त्या, लावतील का त्या. लावा 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 सईला कलर लावा, कलर लावा, कलर लावा सईला. दीदी मावशी कलर घेऊन आली पाहिलं का? तिच्या हातात दे ग. सई पहिले सगळ्यात पहिले गणपती बाप्पांना लावू तू. गणपती बाप्पा थोडासाच बघा, पायाला लाव, पायाला पायाला. हॅपी होली म्हण. बस 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 बस. हा, गंध पण लावला काय? आणि चल आतुला लाव, आतुला 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 लावा लावा लावा. हॅपी होली. आता सई लावायचं आहे, इकडे तुला पण लावा लागेल सई, पटकन. बापरे, हॅपी होली. मला नाही बघा बॉय, मला बाहेर जायचंय ना. हा, छकुलीला. हॅपी होली. इकडे बघ, इकडे बघ सई. हॅपी होली. सगळ्या मावशींना म्हणा हॅपी होली, सगळ्या मावशींना. सई कुठे चालली तू? मी साडींचे पार्सल द्यायला मामा टाके घेत आहे. काय चाललंय बया बया, काय चाललंय तुमचं? कोणता मोहब्बत का शरबत? तुला कलर कोणी लावलाय सौरभ भाऊ? रंगपंचमीच्या दिवशी दोघे जण मस्त मोहब्बत का शरबत बना रहे हैं. तरबूजाचा. आपकी हिंदी तो बहुत बिगड़ गई. मराठी भी बिघड गई आहे. तर सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला, सगळ्या माझ्या गोड ताईंना म्हणजे रंगपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला, येताना रंग पण घेऊन आली मी, मार्केटला गेले होते. तर जे काल माझं काम झालं नाही ते आज पुन्हा करायला गेली आणि आज मी म्हणजे झालं आणि लवकर पण झालं. तर सईला आहे ना मामाच्या घरी सोडलं होतं पहिले मी, त्यानंतर मी गेली होती तहसील कार्यालयामध्ये आणि आपल्या कुरिअरच्या साड्या वगैरे पोस्ट ऑफिसमध्ये देण्यासाठी. तर म्हटले चला, सकाळी गेली खूप, म्हणजे 10 साडे 10 वाजताच गेली. तर लवकर काम पण झालं. जे मी पूर्ण दिवस मला झाले नाही काम ते आज मी करून घेतलं. तर चला, आता आम्ही सगळेजण रंगपंचमी सेलिब्रेशन करणार आहोत, रंगपंचमी साजरी करणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा.
असं केलं मामीला. ए मामी आता सरबत करते बघा सगळ्यांसाठी. दीदी मावशी सकाळपासून अशीच आहे अवतारात. दीदी आता सगळ्यांना आईस्क्रीम घेण्यासाठी चालली. पैसे सौरभ हा आजीन दिली आज पार्टी. तर चला आत्ताच मी ना कुरिअर देऊन आले आणि काल जे काम नव्हतं झालं ते आज माझं पूर्ण झालंय. तर आता इकडे आले कारण सई सकाळी इकडे आलेली होती ना रंगपंचमी खेळण्यासाठी. तर म्हटलं तर चला आपल्या साड्यांचा माल पण आला आहे. तर त्याचा ॲड्रेस आहे मम्मीच्याच घरी असतो ना. तर आता आपल्या साड्या घेऊन जायचं आहे आपल्या तिकडे घरी जायचं. नाही लावली चैन नाही नसते त्याला. चैन नाही या तुला चैनला मम्मी चैन नाही लावली. तर आता साड्यांचे ना कस्टमर पण आले होते घरीतून निघाले तेव्हा. पण आता साड्या मम्मीचे खाल्लेला आहे माल. तर आता ते घेऊन जायचं आहे. म्हटलं चला आलोय गावात तर सगळं काही कामच करून जाऊ. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. काय ग कोणते तुला विचारता फक्त गाड्या लावशील का तोंडाला लावायचं तुला. नाही मी त्या शर्ट आला तुझ्या मागलं बरोबर पूर्ण बरोबर मामीला पूर्ण भरवून टाक 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 टाक. काय तुम्ही आता 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 हा दोन्ही हात धरले. आता लाव मामीला कलर. आता कलर कोण लावील मामीला. हा अगं सई ह्याच हाताने मला सरबत करायचंय बाळा. भरवलं अरे तिने मामीचे हात धरले होते. मामीला लावायचा होता. मग धर मी आता मामा तुला भरवलं ना. भरवलं. हॅपी होली हॅपी होली. रंगपंचमी आपली. हा रंगपंचमी. आता आम्ही वडल्या हाताने आमची सगळ्यात रंगीबिरंगी हॅपी रंगपंचमी. आता सगळं मामा नीट लावा. हॅपी रंगपंचमी व्हिडिओ राहिला बघा सगळ्यांनी. चला चला इकडे अशा मोकळ्यात या. ते मोकळ्यात बोलून चला हॅपी रंगपंचमी. फोटो काढायचा होता मला. इकडे असा टीका लावायचा असतो. असं माझ्या ड्रेसला नको लावू. चला अगं ड्रेस नाही मी पाहून आले ना. मला ते खराब होतो का हा या रंगांनी. असं ही पोर काय घाबरती रंगाला येडी का. हॅपी रंगपंचमी. हॅपी रंगपंचमी. परत लाव. पाय पडायचं राहतं मला. काही नाही सोडू आपण पुन्हा. थोडासा मम्मीला एवढं रंग खेळलं आता काय झालं तिला. तिने कपडे बदलले ना.
सौरभ दादा तू खूप छान दिसतोय आता रंग लावल्यानंतर. हा थांब ना, तिला लावायचं आहे फक्त. तिला लावतो फक्त. हा तिला लावतो. पडलं ना तो. कोणता कलर तिथं? ढोकळा तो लय छान आहे का? टरबूज पण लाल दिसतंय साक्षी. ते आमच्या घरचं टरबूज आहे बाया नाही. नाही रे आम्ही घरी टरबूज कापलं ना काल ते दाखवत होते. कोणी कापलं होतं? आम्ही कापलो होतो. म्हटलं आमचं टाकलं होतं. चला नाचा. ही पोरगी का घाबरून राहिली का तू? घाबरून राहिली का? जास्त वेळ होतो. सौरभ भाऊ करतोय मोहब्बत का शरबत. इकडे आम्ही रंगपंचमी खेळलो आणि घर बघा कसं झालंय. आता होणारच वहिनी. तुम्ही किती वेळा साफ करणारी? नाही आता आपण बाहेर जाऊ अंगणात. अंगणात खेळायचे का आता? तर रंगपंचमी खूप खेळलो, मजा आली ना तुम्हाला पण व्हिडिओ बघून. अजून पुढे तर खूप धमाल आणि मजा आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा, कारण खरंच तुम्हीही खूप हसाल. तर हे बघा आता टरबुजाचं आपल्याला मिल्कशेक बनवायचं आहे ना. तर टरबुजाचे बारीक बारीक असे छोटे छोटे काप करून घेतले. त्यामध्ये मगज बी टाकली आहे आणि हे आपले आईस क्यूब तर तेही त्यामध्ये ॲड करायचे. आणि त्यानंतर वरतून दूध, थोडीशी साखर, हे पूर्णपणे मिक्स करायचं. आपले छान मस्त असा टरबूजचा मिल्कशेक झटपट आणि पटकन तयार होतो. तर चला खूप मस्त लागला. तुम्हीही या उन्हाळ्यामध्ये करून बघा. आणि टरबूज म्हणजे उन्हाळ्यामध्ये खाणं पण चांगलं असतं आणि भरपूर मार्केटमध्ये आलेले आहे ना. तर चला हे बघा छान वरतून सौरभ भाऊ बनवत होता. वरतून आता दूध वगैरे टाकेल, साखर वगैरे टाकेल. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आणि कसा वाटतोय व्हिडिओ, आवडतोय ना, नक्की कमेंटमध्ये सांगा. टरबूज मिल्कशेक बनवले आमच्या वहिनीने, भावाने. आणि आता आम्ही सगळे घेणार आहोत. हे बघा आता मम्मी पण छान मस्त रेडी झाली. आता मला जायचंय मामाच्या घरी. साक्षीने फुल बनवला, भरलं ग. आता वाय नाही यायला पाहिजे. छकुली नाही येणार. छकुली नाही येणार का? छकुली खाली आहे. बरोबर त्यांना वाटतं. कलर मॅचिंग छान बनवलं मामीने सर. थांबा प्यायचे आज. कसं लागला ते सांग ना. कसं लागलं? एवढं छान लागलं. कसं आहे तोंडाचं काढ ना. छान झालं का? लय भारी झालं का? चला आता आम्ही सगळे घेतोय. पकडू का मी? हात दुखायला लागला. मी आहे काय मागे घेतो.
छान बनवले. लावायची बाकी आहे शिकवायची. हा ना मला असं वाटतंय मी जाड झाले असं. पण मग ही तब्येत छान दिसते तुम्हाला. जाड नाही आवडत ना. सोनं धर ग. मी आता लावते बघा. सौरभ मामाला बघा सगळं भरवायचं. असं मस्त यांना घे ना, यांना घे ना, यांना घे. महाकाल हर हर शंभो. चला संपले धर चकुले. फक्त मामीला भरवायचंय का तुला? लाव का सईला? थांबा आम्हाला सईला लावायचं आता. भरवा सईला भरवा. पाया इले पळती. हॅपी होली. इकडे करा आपले गाल इकडे करा मस्त. बाय दीदी लाव आता ते. ही पाय कशी खेळती. ओ बापरे थोडा लावा थोडा. तिथं नको लावती ती. असंच लावता. फक्त गालाला लावा ग, कपड्याला नका लावू. नाही ना. हा नाही बघा कसं केलं. सोनी नाव देतो तुला ए अगं. तर चला मामाच्या घरी जायचं होतं. तर अंशूला पण रंग लावायला ना, इथे बघा सगळे लहान मुलं मस्त रंगपंचमी खेळत आहे. तर त्यांना बघून आम्ही म्हणत होतो आम्हीही असंच खेळायचं. चला लहान मुलांना बघून लहानपणीचे बालपणीचे दिवस आठवतात. आम्ही तुमच्यासाठी. बापरे पार्सल पॅकिंग चालू आहे. आम्ही रंग घेऊन आलोय तुम्हाला रंगपंचमी. बापरे इथं लयच जोरात काम चाललंय. आजीचं काय चालू आहे? दळण. चला एकदम कमी बसा. थोडं लांब जा. तू हात पाय खराब नको करू. तुम्ही हात नका करू. मोठं काम चालू आहे. ते अंशू हॅपी रंगपंचमी.
जाओ जाओ जा नाही का नका भाऊ मामी किती वेळा 10 वेळा रंगपंचमी वेगळी आमची अशी नाही मजा येत मामी मकर भरवायचं राहतं पण आता आमची पॅकिंग आहे त्यामुळे नाही तर साक्षी डायरेक्ट टाकीत साक्षी हाय टाकीच्या नावाची तर म्हटलं चला आता जायचं होतं, घरी पण जायचं होतं ना, तर आता म्हणजे 3-3:30 वाजत आले होते. तर म्हटले आता तुमचं काम त्यांचं काम भरपूर वेळ चालू होतं पॅकिंगचं. तर थोडा सगळ्यांना रंग लावला. आजी पण बाबांना लावायला गेली आहे. बाबा पण चकल्या भरण्याचं काम करत होते मोजून वगैरे, आणि तिकडे मामा मामी बॉक्स भरण्याचं मावशीही करत होती. तर चला सगळ्यांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा असं सगळे म्हणत होते. तर मजा आली. आम्ही सगळ्यांनी खूप फोटोशूटही केलेला आहे. मामाच्या घरी आलो होतो, पण यांची पॅकिंग चालू आहे ऑर्डरची. थोडे रंग खेळलो आणि आता मी बसलोय. पण आजीला खूप आवडते रंगपंचमी खेळायला. तर मामन त्यांचे ऑर्डरच्या पॅकिंग चालू होत्या, त्यामुळे आम्ही रंग वगैरे काही तिकडे साईडला आम्ही खेळलोच नाही. तर आम्ही इकडे बोलून सगळ्यांना कलर लावले थोडेच, ते पण जास्त काही नाही. तर चला, तर त्यानंतर आम्ही वट्ट्यावरती गेलो, सगळ्यांचं फोटोशूट केलं आणि वट्ट्यावरती रंगपंचमी साजरी केली. तर घरामध्ये जास्त काय रंग वगैरे काही खेळलो नाही, कारण हे बघू शकता ना. तर तसे त्यांचे सगळे काही ना म्हणजे पिशव्यांमध्ये सगळे काही ऑर्डर पॅक झालेल्या होत्या, थोड्याच राहिलेल्या होत्या. बाकी सगळं त्यांना बॉक्समध्येच पॅकिंग करायचं होतं. तर चला, आम्ही बघा ह्या साईडलाच आहे आणि ह्या साईडलाच रंगपंचमी सेलिब्रेशन करत होतो. तर खूप मजा येते. रंगपंचमी म्हटली की सगळ्यांनाच आवडते ना. तर म्हणजे काही ठिकाणी धुलिवंदनच्या दिवशी, तर म्हणजे धुलिवंदनच्या दिवशी मोठ्या प्रमाणात साजरी करतात, पण आमच्याकडे सगळे काही ना रंगपंचमीच्या दिवशी साजरे करतात. थोडासा रंग घेतला, मला घरी जायचं होतं, थोडासा मामाला लावला. मग खाली वगैरे काय पडला वगैरे काहीच नाही. तर थोडाच लावला, कारण त्यांची पॅकिंग चालू होती ना, त्यामुळे. तर चला, घरी गेल्यानंतर पुन्हा आम्ही खूप रंगपंचमी खेळलेलो आहे. तर खरंच तुम्हाला बघायचे ना सगळ्यांचे चेहरे कसे रंगीत झालेले होते. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा.
तर मामाच्या घरून डायरेक्ट इकडे आली, तर दुपारीच आले. त्यानंतर थोडा आराम वगैरे झाला आमचा. साई पण मस्त झोपली आहे. तर साईला पण आहे ना थोडं आंघोळ वगैरे घातली आणि ती लगेच झोपी गेली. आणि आता मी सगळ्यांसाठी मस्त चहा ठेवला आहे आणि इकडे मस्त फिंगर चिप्स तळते. हे बघा खूप छान झाले होते ना काल, तर साईला खूप आवडले होते. साई परत सकाळी बोलत होती आतूला करायचे, तर आज पुन्हा केले आम्ही. हे बघा काही फ्राय केलेले आणि मग सगळ्यांसाठी केले. हे बघा खूप सारे, तर हे असे सुकवट ठेवलेले. तर आमचा चहा नाश्ता वगैरे झाला आणि मिस्टर ड्युटीवरनं आले आणि आमची रंगपंचमी इकडची तर खेळायला सुरुवात केली. तर बाहेर पण खूप गाणे वगैरे चालू होतं आणि बाहेर पण रंगपंचमी मोठ्या प्रमाणात चालू होती. आणि इकडे बघा अचानक मिस्टरने एवढं सगळं भरवलं, चेहऱ्यात दिसत नव्हतं, ओळखूच येत नव्हते. म्हटले जातो की नाही कलर, कारण कलर हा म्हणजे मी नव्हता आणलेला पाण्याचा कलर, पण थोडा ओला झाला होता ना, तर तुम्ही बघशाल पुढे तर अजून जास्त भरवलेलं आहे. आम्ही सगळ्यांनी खूप रंगपंचमी खेळली. थांब ना इथं राहिलं थोडस, इथं रंगरंगोट राहिली. सैनीलाच लावलं हॅपी रंगपंचमी. तुला कलर लावायला जागा नाही. हळद लावून राहिली काय? थांब ताई भाऊ इकडे आता याच रूम खराब करा, हाच रूम खराब करा. आई इकडे या. प्रियंका त्याच्याकडे घे ना, त्याचा मोबाईल घे ना तिकडे. आईने लावू द्या हॅपी रंगपंचमी आई. कसं लावायचं? ए लाल कलर हे लावले, लाल कलर लावा ना तिला. बरं लाल सैला 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 प्रियंका एक सांगितलं घे ना. घ्या तुम्ही जा आता. थोडंच लावा. हॅपी रंगपंचमी. सैबा कशी हसतीये. हॅपी रंगपंचमी. सैनी तुम्हाला लावलाच नाही, सैनी मला लावलाच नाही. सैनी सगळ्यांना लावलं, फक्त मम्माला नाही लावलं. हॅपी रंगपंचमी. ओ बापरे. आता सईला घे ना प्रियंका. सई आणि सईची आतू. मला कसं कलर लावलं तू? तू आतूला जाऊ निघणार नाही जायचे बाप्पा. ते मुद्दाम करतोय संधी. प्रियंका कुठे गेली? इकडे दाखव. दाखव ना इकडे एकदा चेहरा दाखव तुझा मला. वर पाय ना लाज ती काय. प्रियंका तुला रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. जवळून दाखव ना. ओला कलर गेलाय तो निघत पण नाही आहे. पाहिलं सई पप्पाने कसं भरवलं मला. सई मम्मी काय म्हणत होती मला कलर लावा असंच म्हणत होती ना. एवढं खा एवढं बघू सांग. कलर खेळायच्या हसरादी करून नंतर हे पसरलं. सईला नाही लावला तुम्ही. तर व्हिडिओ बघून मजा आली ना, आवडली ना आमची रंगपंचमी कशी साजरी केली. तर चला आई मामांना पण म्हटलं तुम्ही एकमेकांना लावा. तर चला तेही आता त्यांची रंगपंचमी साजरी करताय. आणि मामा बाहेर गेले होते तेव्हा आम्ही रंगपंचमी साजरी केली. बघितलं ना किती भरवलं होतं. आणि इकडे आता आई मामांची पण आईंनी पण मामांना लावलं. तर चला इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि छान मस्त आज आम्ही मेनू केला होता, काय केलं होता ते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये बघायला भेटेल, कारण हा व्हिडिओ खूपच जास्त मोठा झाला असता ना त्यामुळे. तर हा पार्ट कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय. अशाच छान छान व्हिडिओसह आपण पुन्हा भेटू.